अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली। उपमुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या नावाची पाटी लावण्यात आलेली होती त्या ठिकाणी आता पाटी बदलून तिथे आपल्याला सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते पाहायला मिळते। ठिकठिकाणी म्हणजेच नागपूरमध्ये अजित पवार यांना जे शासकीय निवासस्थान देण्यात आलेलं होतं त्या शासकीय निवासस्थानाबाहेरची पाटी बदलण्यात आलेली आहे। सध्या आपण देवगिरी, मुंबईतील देवगिरी या निवासस्थानाच्या बाहेर आहोत, जिथे अजित पवार हे राज्याचा कारभार सांभाळायचे त्यांना हे शासनाकडनं हा जो बंगला आहे तो देण्यात आलेला होता। तिथे मात्र अजूनही आपल्याला अजित पवार यांच्या नावाची पाटी जी आहे ती पाहायला मिळते। आज किंवा उद्यामध्ये ही पाटी बदलून या ठिकाणी आपल्याला श्रीमती सुनेत्रा अजित पवार अशी पाटी जी आहे ती पाहायला मिळेल। मात्र तुर्तास तरी आपल्याला अजितदादा यांच्या नावाची पाटी देवगिरी या निवासस्थानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे। आता मंत्रालयामध्ये अजित पवार यांचं जे दालन आहे त्या ठिकाणच्या बाहेरची पाटी सोबतच ज्या ज्या ठिकाणी अजित पवार यांचं दालन आहे जिथे अजितदादा यांचं नाव होतं तिथे आपल्याला आता सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते पाहायला मिळते। सगळ्यात चर्चेतलं निवासस्थान देवगिरी होतं, कारण या ठिकाणी अनेक घडामोडी घडायच्या, या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडायच्या अजित पवार यांच्या डिपार्टमेंटच्या संदर्भात, किंवा मग एखादा निर्णय महायुती म्हणून जेव्हा घ्यायचं असायचं तेव्हा महायुतीचे नेते देवगिरी निवासस्थानी यायचे। मोठ्या संख्येनं राज्यभरातून कार्यकर्ते देवगिरी या निवासस्थानाच्या बाहेर येऊन थांबायचे आणि अनेक महत्त्वाच्या गाठीभेटी अजित पवारांच्या या देवगिरी निवासस्थानामध्येच व्हायच्या। त्यामुळे देवगिरी हे निवासस्थान खूप चर्चेचा विषय आहे, खूप चर्चेचं हे निवासस्थान आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या नावाची पाटी जी आहे ती आज किंवा उद्यामध्ये या ठिकाणी बदलली जाईल आणि सुनेत्रा अजित पवार अशी पाटी जी आहे ती आपल्या